नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या YouTube चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। सध्या आपण माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तोरण कसे बनवायचे, तोरणाचे वेगवेगळे प्रकार कसे बनवायचे ह्याचे व्हिडिओज बघत आहोत। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक तोरणाचा प्रकार आधीच शिकवलेला आहे। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये तोरणाचा असा सुंदर आणि खूप सोपा असा प्रकार बघणार आहोत। आणि हा जर तुम्ही मागचा व्हिडिओ मिस केला असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मागच्या व्हिडिओची पण लिंक देते आहे, तो व्हिडिओ नक्की बघा, कारण त्या व्हिडिओच्या आधारावरच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित बघा, तुम्हीही हे तोरण बनवून बघा, तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना तुम्ही हे तोरण गिफ्ट म्हणून देऊ शकतात आणि दिसायला खूपच सुंदर दिसतं। व्हिडिओ माझा आजचा आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण हे वेगळ्या प्रकारचे तोरण म्हणजेच दुसऱ्या प्रकारचे तोरण आपण बघणार आहोत। आपण पहिल्या प्रकारचे तोरण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे। हे तोरण कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत। बनवायला अतिशय सोपे आणि दिसायला खूपच सुंदर असे हे दाराचे तोरण आहे। आता यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे हे आधी आपण बघून घेऊया। हे तोरण मी 6 नंबरच्या मोत्यांमध्ये बनवलेलं आहे। यासाठी 6 नंबरचे गोल्डन मणी, पिवळे मणी आणि गुलाबी मणी मी घेतलेले आहेत। तुम्ही वेगवेगळ्या रंगाचं कॉम्बिनेशन घेतलं तरीही चालेल, पण शक्यतो ही जी वरची पट्टी असते ही गोल्डन रंगामध्ये छान दिसते। यानंतर हे इथे मी हिरव्या रंगाचे गोंडे वापरले आहेत, तर इथे आता आपण 2 कॉम्बिनेशन मध्ये वापरणार आहोत, गुलाबी आणि पिवळे। त्याचप्रमाणे याला कॅप असं म्हणतात, फुलाच्या आकाराची कॅप असते। त्याचप्रमाणे याच्यामध्ये एक गोल पण कॅप असते। वेगवेगळ्या आकारांच्या कॅप अशा मार्केटमध्ये मिळतात, तुम्हाला हवी ती कॅप तुम्ही घेऊ शकता। त्याचप्रमाणे हे मी रिंग्स घेतलेले आहेत तोरणाच्या टोकाला लावण्यासाठी। धागा घेतलेला आहे 50 नंबरचा, कात्री आणि सुई घेतलेली आहे। आता आपण सुरुवात करूयात हे तोरण कसं बनवायचं याला। आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या दाराचे तोरण हे साधारण 90 सेंटीमीटर म्हणजे 3 फुटापर्यंत करायचे आहे। यासाठी हे जे मी राऊंड बनवलेले आहे हे राऊंड आपल्याला 70 राऊंड एकामागे एक असे बनवून घ्यायचे आहेत। हे राऊंड कसे बनवायचे हे मी तुम्हाला माझ्या मागच्या शिकवणीमध्ये ऑलरेडी शिकवलेले आहेत। यासाठी शिकवणी क्रमांक 53 ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंकही दिलेली आहे, ती तुम्ही व्यवस्थित बघून घेऊ शकतात। आता हे मी याची मी पट्टी बनवून घेतलेली आहे आणि आता आपण सुरुवात करूया। सुरुवातीला हे जे राऊंड असतात या राऊंड मधला जो हा मधले मणी आहेत 1 2 3 हे जे मधले मणी आहेत यावर आपल्याला काम करायचं आहे। तर मी काय करते, या मधल्या मणातनं वरतून खालच्या दिशेने सुई ही बाहेर काढून घेते अशा प्रकारे। यानंतर धाग्यामध्ये आधी मी 2 पिवळे मणी घालते, 1 गुलाबी, परत 2 पिवळे, परत 1 गुलाबी आणि परत 2 पिवळे। तुम्हाला मी दाखवते, 2 पिवळे 1 गुलाबी, परत 2 पिवळे 1 गुलाबी आणि 2 पिवळे असे मणी तुम्हाला घालून घ्यायचे आहेत। साधारण 8 मणी आहेत हे। यानंतर धाग्यामध्ये हे जे फूल आहे हे अशा प्रकारे घालायचे की फुलाची बाजू ही अशी यायला पाहिजे, अशी उलटी नाही। त्यामुळे घालतानाच हे फूल सुईमध्ये ओवताना अशा प्रकारे ओवायचं आहे, म्हणजे तुमची फुलाची जी बाजू आहे ही खालच्या दिशेने येणार आहे। आता आपण ऑल्टरनेट हे घालणार आहोत, गोंडे घालणार आहोत। आधी आपण गुलाबी रंगाचा गोंडा घालून घेऊयात धाग्यामध्ये। गुलाबी रंगाचा गोंडा मी धाग्यामध्ये इथे घालून घेते आहे। आता इथे मी एक पिवळ्या रंगाचा मोती घालते आणि परत त्याच गोंड्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आणि आता या प्रत्येक मोत्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेने परत बाहेर न्यायची आहे। जे 8 मोती आपण घातलेले आहे त्या मोत्यातनं आधी मी 6 मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढली
तर परत पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढूयात आणि हा जो मोती आहे परत याच मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई बाहेर काढून घ्यायची आहे. जास्त घट्ट ओढू नका. आणि इथेच आता आपल्याला गाठ मारायची आहे. गाठ मी कशी मारते आहे ते व्यवस्थित बघा. या एका राऊंडमधनं मी सुई बाहेर काढते. यानंतर इथे जो आपला एक राऊंड तयार होतोय या राऊंडमधनं मी सुई इथे बाहेर काढली बाहेर. आणि आता व्यवस्थित सुई इथे धागा इथे घट्ट ओढायचा आहे आणि इथे गाठ बसली पाहिजे. अशा प्रकारे इथे गाठ बसलेली आहे आणि धागा इथे कट करून घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे, परत धाग्याला आपल्याला खालच्या दिशेने गाठ मारून घ्यायची आहे. डबल गाठ शक्यतो मारा, कारण 6 नंबर मधले मोती आहेत त्यामुळे धागा हा पटकन बाहेर नाही निघाला पाहिजे. इथे धागा आपण एक्स्ट्राचा कट करून घेतलेला आहे. आता हा जो मधला सेंटर आहे हा सोडून द्यायचा आणि हा जो पुढचा सेंटर आहे या सेंटरमधनं परत खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. इथे धाग्यामध्ये 2 पिवळे मणी, 1 गुलाबी मणी, परत 2 पिवळे मणी, 1 गुलाबी मणी आणि परत 2 पिवळे मणी, असे 8 मणी धाग्यात परत घालून घ्यायचे आहेत जे आपण इथे घातले होते त्याचप्रमाणे. परत एकदा बघून घ्या. 2 पिवळे 1 गुलाबी, 2 पिवळे 1 गुलाबी आणि परत 2 पिवळे, जे आपण इथे केले आहे तेच आपल्याला प्रत्येक स्टेपमध्ये करत जायचे. यानंतर हे परत हे जे फूल आहे हे आपल्याला अशा प्रकारे टाकायचं आहे. यानंतर आता आपण पिवळा गोंडा घेणार आहोत. या गोंड्यातनं मी सुई बाहेर काढली व्यवस्थित. आणि इथे आता कॉन्ट्रास्ट कलर, त्यामुळे आपण इथे गुलाबी रंगाचा मोती घेणार आहोत. परत त्याच गोंड्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. परत या सगळ्या मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आणि आता परत ह्या गोल्डन मोत्यातनं पण आपण सुई वर काढून घेतली. आता परत इथे आपल्याला गाठ मारायची आहे, धागा कट करायचा आहे. ही एक स्टेप सोडून परत पुढच्या स्टेपमध्ये हे सगळे मणी इथे परत घालायचे आहेत आणि गुलाबी गोंडा घालायचा आहे. असं करत तुम्हाला गुलाबी पिवळा करत आपल्याला हे संपूर्ण तोरण कंप्लीट करायचं आहे. आणि मागे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इकडच्या एंडला आणि इकडच्या एंडला म्हणजे ह्या टोकाला आणि ह्या टोकाला ह्या ज्या रिंग्स आहेत ह्या रिंग्स पण जॉईन करायच्या आहे. तर आता मी इथे गाठ मारून फक्त तुम्हाला एक रिंग जॉईन करून दाखवते. इथे आपण एक गाठ मारून घेऊयात. धागा इथे कट करायचा आहे. परत आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे धाग्याला. एक्स्ट्राचा वरचा धागा कट करायचा आहे. यानंतर हा जो कॉर्नरचा मोती आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि ही जी रिंग आहे यातनं सुई अशी फक्त अशी बाहेर काढायची आहे. अशी या रिंगमधनं सुई आपण बाहेर काढलेली आहे. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, परत ही ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं कॉर्नरच्या आपल्याला ऑपोजिट डिरेक्शनने सुई परत बाहेर काढायची आहे. हे इकडे बाहेर. आता या रिंगमधनं मगाशी माझी गाठ कमी असल्यामुळे ह्याच्यातनं ह्या मण्यातनं बाहेर निघून गेली, त्यामुळे मी परत एकदा गाठ मारलेली आहे. आता आपण ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं आपण परत एकदा सुई ही बाहेर काढणार आहोत.
आणि अशा प्रकारे आपल्याला 1-2 वेळा असं फिरवून घ्यायचं आहे आणि इथे गाठ मारून घ्यायची आहे। इथे आपली ही रिंग आपण कनेक्ट केलेली आहे। सेम रिंग तुम्हाला तोरणाच्या इकडच्या साईडला पण ह्या टोकाला पण जॉईन करायची आहे। आणि आता तुम्ही हे पूर्ण तोरण कंप्लीट करून घ्या आणि मग आपण बघूयात की हे तोरण पूर्ण झाल्यावर कसं दिसतंय। अशा प्रकारे इथे हे आपले तोरण पूर्ण झालेलं आहे। तर तुम्ही हे तोरण घरी बनवून बघा। तुम्ही कुठलाही वेगवेगळा रंग इथे घेऊ शकतात। कुठल्याही रंगामध्ये हे तोरण खूपच सुंदर दिसतं। तर तुम्हाला जर हे तोरण माझं आवडलं असेल तर या YouTube व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।